भाजपाच्या मोर्चाचे आयोजक तुम्ही असताना स्वतःविरोधातच गुन्हा दाखल करताय अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली। सरकारनं महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणीही राऊतांनी केली। भाजप महिला आरक्षणाच्या नावानं बोंबा मारते, सरकार त्यांचं असताना मोर्चे काढत चुकले अशी टीका ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी केली। लोकांची काल फार अडचण झाली पण त्यांनी कोणावरही कारवाई केली नाही असा आरोपही त्यांनी केलाय। 25 तारखेपासून गोदा ते नर्मदा यात्रेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वरीतून यात्रा सुरू होणार असल्याचंही ते म्हणाले। विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरे यांनीच लढवावी अशी पवार गटानं ठाकरेंना विनंती केल्याची माहिती सुप्रिया सुळेंनी दिली। जेणेकरून विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची ताकद कायम राहील अशी माहिती त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली। टप्प्याटप्प्यानं राज्यात टोलमाफी होते, प्रमुख शहरातील किंवा मुंबईतील टोलमाफी झाल्याचं वक्तव्य प्रवीण दरेकरांनी केलं। एकूण आर्थिक स्थिती पाहता अशी मागणी करता येईल असंही दरेकर म्हणाले। बारामतीमधून 2029ला मी उमेदवार असावं अशी बारामतीकरांची इच्छा आहे असं वक्तव्य जय पवारांनी केलं। अजित पवारांच्या अपघातासंदर्भात तपास लवकरात लवकर करावा अशी मागणी त्यांनी केली। बारामतीच्या पोटनिवडणुकीतून जरी काँग्रेस पक्षानं माघार घेतली असली तरी 23 उमेदवार या निवडणुकीत उभेत, त्यामुळे निवडणूक गांभीर्यानं घ्या असं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे। ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण येथील बहादूर शेख नाका येथील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली। 2 वर्षांपूर्वी बहादूर शेख नाका इथे या उड्डाणपुलाचा एक मोठा भाग गर्डरसह कोसळला होता। भुसावळ येथील काँग्रेस कार्यकर्ते मुनावर खान यांनी प्रदेश काँग्रेस नावाच्या बनावट शिक्क्यांचा आणि बनावट पत्रांचा वापर केल्याचा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी केलाय, तसंच कारवाई करण्याची मागणी केली आहे। आमदार संजय गायकवाडांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला शिवीगाळ केली। फोन करून प्रकाश आंबी यांना संजय गायकवाडांनी जीवे मारण्याची धमकी दिली। ही ऑडिओ क्लिप व्हायरल होते। संजय गायकवाडांवर फोनवर शिवीगाळ करण्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तक्रार अर्जाद्वारे करण्यात आली आहे। आमदार संजय गायकवाडांच्या धमकीमुळे माझ्या कुटुंबियांना धोका असल्याचं तक्रारीत प्रशांत आंबी यांनी म्हटलंय। संजय गायकवाडांनी पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबेंवर अत्यंत अश्लील आणि अपमानजनक शिवीगाळ केली। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचाही अपमान केल्याची टीका जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत केली। आमदार संजय गायकवाड यांनी पुरोगामी कार्यकर्ते प्रशांत आंबे यांना धमकी दिली। पानसरेचे जे हाल केले ते करू म्हणजे थेट गायकवाड खुनाची धमकी दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खुलेआम गुंडगिरी करणाऱ्या या व्यक्तीवर तात्काळ कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी हर्षवर्धन सकपाळ यांनी केली आहे। आमदार संजय गायकवाडांनी दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून पुस्तकाचं प्रकाशन करणाऱ्या कोल्हापूरचे प्रशांत आंबे यांना फोन करून धमकी दिली। गायकवाडांवर कारवाई करावी अशी मागणी आंबे यांनी केली आहे। पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर पंजाब खानसोळे यांचा महापालिकेतील 2 वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना कार्यमुक्त करण्याऐवजी आयुक्त मानसी मीना यांनी खानसोळे यांना लातूर महापालिकेत कायमस्वरूपी उपायुक्त पदावर सामावून घेण्याचा बेकायदेशीर प्रशासकीय ठराव घेतल्यानं सामाजिक कार्यकर्त्यांनी या निर्णयावर आक्षेप घेतलाय। एसटी कर्मचाऱ्यांच्या ड्युटी वाटपात मोठा आर्थिक गैरव्यवहार आणि वशिलेबाजी सुरू असल्याचा आरोप करत शिवसेनेनं आगार व्यवस्थापकांना घेराव घातला। ड्युटी द्या आणि पैसे मोजा असा प्रकार मलकापूर आगारात सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसैनिकांनी केलाय। तालुक्याच्या अस्मितेसाठी मला निवडणूक रिंगणात उतरावं लागलं। दादा थांबले नाही तरी नाना थांबणार नाही। राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार रावसाहेब खेबरेंनी मतदानानंतर ही प्रतिक्रिया दिली। मनसेच्या वतीनं शहराध्यक्ष संदीप राणे यांच्या हस्ते रिक्षा टॅक्सीवर मी मराठी बोलतो मला मराठी समजते या माझ्या रिक्षात बसा अशा आशयाचे स्टिकर लावण्यात आले। रिक्षा टॅक्सी चालकांनी या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला। निवडणुका झाल्या म्हणून संघटनेकडे दुर्लक्ष करू नका, तसेच 1 मे ते 31 मे दरम्यान राज्यातील विधानसभा पिंजून काढण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे। दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण वर्गात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांना या सूचना आहेत।
भाजप काँग्रेस मुक्त भारत करण्याचा प्रयत्न करतोय अशी टीका विजय वडेट्टीवारांनी केली। पंतप्रधान मोदींना 58 वेळा काँग्रेसचं नाव घ्यावं लागलं। यापूर्वी काँग्रेसच्या पंतप्रधानांनी कधीही भाजपचं नाव घेतलं नाही असंही ते म्हणाले। 3,84,00,000 रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आलेल्या राजमाता जिजामाता उद्यानाच्या उद्घाटनावरून शिवसेना भाजपमधील संघर्ष शिगेला पोहोचलाय। संघर्षामुळे सद्यस्थितीला उद्यान बंद ठेवण्यात आले। आज शरद पवारांना ब्रिज कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला। मागील काही दिवसांपासून शरद पवारांवर ब्रिज कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते। तुम्ही भाषेचं राजकारण करू नये की आमची मागणी असं सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे। तर मुद्दाम हिंदी आणि गुजरातीमध्ये बोलणार कारण हा देश आमचा असंही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय। उजनी धरणात पुरेसा पाणीसाठा असताना भीमा कोरडी पडली। उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडलं नाही तर 28 एप्रिलला शेतकरी उजनी धरणामध्ये जलसमाधी आंदोलन करतील असा सज्जड इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे।